नमस्कार. आज आपण विज्ञानाच्या एका अशा अद्भुत दुनियेत जाणार आहोत जिथे भौतिकशास्त्राचे नियमच जणू काही बदलून जातात. आपण बोलणार आहोत सुपर कंडक्टिव्हिटीबद्दल. जरा कल्पना करून बघा, वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतीये, पण त्यातली थोडी सुद्धा ऊर्जा वाया जात नाहीये. म्हणजे 100% कार्यक्षमता. ऐकायला एखाद्या स्वप्नासारखं वाटतं, नाही का? पण थांबा, हे स्वप्न आता सत्याच्या खूप जवळ पोचलं आहे. होय, अगदी बरोबर. एका नवीन शोधामुळे संपूर्ण वैज्ञानिक समुदायात एकच चर्चा सुरू झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया की हे नेमकं काय आहे. तर सुरुवात करूया त्या मोठ्या बातमीपासून जिने या सगळ्या चर्चेला तोंड फोडलंय. नक्की काय घडलंय आणि ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातंय? तर शास्त्रज्ञांनी प्रेशर क्वेंचिंग नावाचं एक नवीन तंत्रज्ञान वापरलं आहे. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी पदार्थावर प्रचंड दाब देऊन त्याला एका विशिष्ट सुपर कंडक्टिंग अवस्थेत अक्षरशः लॉक करून टाकले. आणि यामुळे जे घडलंय ते खरंच अविश्वसनीय आहे. आणि या प्रगतीचा आकडा आहे 18°C. आता कदाचित वाटेल की फक्त 18° यात काय मोठं असं, पण थांबा, सुपर कंडक्टिव्हिटीच्या जगात ही एक प्रचंड मोठी झेप आहे. कारण यामुळे हे तंत्रज्ञान आता कमी थंडीत काम करू शकतं आणि ते अधिक व्यावहारिक बनण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. पण ही 18° सुधारणा एवढी महत्त्वाची का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय हे मुळापासून समजून घ्यावं लागेल. हा काही कालपरवा लागलेला शोध नाहीये, तर गेली 100हून अधिक वर्ष चाललेली ही एक वैज्ञानिक शर्यत आहे. या सगळ्याची सुरुवात झाली होती 1911 मध्ये, जेव्हा हायके कॅम्रेलिंग ओन्स यांना हा चमत्कार पहिल्यांदा दिसला. तेव्हापासून आजपर्यंत जगभरातले शास्त्रज्ञ याच्या मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचं अंतिम स्वप्न एकच आहे: रूम टेम्परेचरवर चालणारा सुपर कंडक्टर. तर मग काय आहे ही सुपर कंडक्टिव्हिटी? सोप्या शब्दात सांगायचं तर हा काही पदार्थांचा एक जादुई गुणधर्म आहे. जेव्हा त्यांना एका विशिष्ट तापमानापेक्षा जास्त थंड केलं जातं, ज्याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणतात, तेव्हा त्यांच्यातून वीज वाहताना होणारा विरोध म्हणजे रेझिस्टन्स पूर्णपणे शून्य होतो. वीज विना अडथळा 100% कार्यक्षमतेने वाहते. आता वळूया ह्याच्या दोन खऱ्या सुपर पॉवर्सकडे, ज्या गोष्टी या तंत्रज्ञानाला इतकं खास आणि क्रांतिकारक बनवतात. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सुपर पॉवर म्हणजे शून्य विरोध. याचा अर्थ विजेच्या प्रवाहात काहीही अडथळा नाही. म्हणजे वीज वाहताना थोडीसुद्धा ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया जात नाही. सगळीच्या सगळी ऊर्जा सरळ एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. हे बघा, आपल्या घरातल्या सामान्य वायरमध्ये काय होतं? इलेक्ट्रॉन्स एकमेकांवर आणि अणूंवर आदळतात, ज्यामुळे घर्षण होतं, उष्णता निर्माण होते आणि ऊर्जा वाया जाते. पण सुपर कंडक्टरमध्ये हेच इलेक्ट्रॉन्स जणू काही एका शिस्तबद्ध सैन्यासारखे कोणतीही टक्कर न होता सरळ पुढे जातात. शून्य अडथळा, शून्य ऊर्जानाश. आणि दुसरी सुपर पॉवर आहे मायस्नर इफेक्ट. ही तर आणखीच भारी आहे, एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखी. जेव्हा एखादा पदार्थ सुपर कंडक्टर बनतो तेव्हा तो चुंबकीय क्षेत्राला म्हणजे मॅग्नेटिक फील्डला स्वतःपासून अक्षरशः दूर ढकलतो, त्याला आत येऊच देत नाही. आणि याच गुणधर्मामुळे तर त्या हवेत तरंगणाऱ्या ट्रेन्स चालवणं शक्य होतं. आता हे सगळं ऐकून असं वाटेल की भविष्यातली गोष्ट आहे, पण नाही. सुपर कंडक्टिव्हिटी आज आपल्या जगात अनेक ठिकाणी वापरली जात आहे. कदाचित आपल्याला त्याची कल्पनाही नसेल. चला पाहूया कुठे. रुग्णालयातल्या MRI मशीनपासून ते जिनेवामधल्या महाकाय लार्ज हॅड्रॉन कोलायडरपर्यंत, जपानच्या हवेत तरंगणाऱ्या मॅग्लेव ट्रेनपासून ते भविष्यातल्या क्वांटम कम्प्युटरपर्यंत, या सगळ्या अविश्वसनीय तंत्रज्ञानाच्या मुळाशी सुपर कंडक्टर्सचीच जादू आहे. तर मग या सगळ्यात त्या नवीन शोधाचं महत्त्व काय आणि शास्त्रज्ञांचं अंतिम ध्येय काय आहे? चला आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया. तर या तंत्रज्ञानासमोरचा सगळ्यात मोठा अडथळा कोणता? तो आहे थंडी. सुपर कंडक्टर्सना काम करण्यासाठी प्रचंड थंड वातावरण लागतं आणि ही थंडी निर्माण करणं आणि टिकून ठेवणं खूप खूप महागडं काम आहे. म्हणूनच शास्त्रज्ञांचं एकच स्वप्न आहे, असं तंत्रज्ञान बनवणं जे आपल्या घरातल्या म्हणजे खोलीच्या सामान्य तापमानात काम करेल. आणि इथेच तो 18°चा शोध एक गेम चेंजर ठरतो. ही वाढ म्हणजे थंड करण्याचा खर्च कमी होणं, आणि खर्च कमी झाला की हे तंत्रज्ञान सगळ्यांसाठी उपलब्ध होणं शक्य होतं. हे एक महत्त्वाचं पाऊल आहे जे आपल्याला त्या रूम टेम्परेचर सुपर कंडक्टरच्या स्वप्नाच्या खूप जवळ घेऊन जातं. तर मग जाता जाता विचार करूया की अशा जगात काय काय शक्य होईल जिथे ऊर्जा अजिबात वाया जात नाहीये.
आपल्या शहरांना, घरांना आणि गाड्यांना ऊर्जा देणारं असं तंत्रज्ञान जे 100% कार्यक्षम आहे. या कल्पनेनेच कितीतरी शक्यतांची दारं उघडतात नाही का? याच विचारासोबत आज इथेच थांबूया.